टॉपिक इज सीरियलाइजेशन। ध्यान दो, ये जो ऑब्जेक्ट होता है, ऑब्जेक्ट के ऊपर रीड या राइट ऑपरेशन परफॉर्म करना, इसको बोलते हैं सीरियलाइजेशन। ओके, तो ऑब्जेक्ट के ऊपर जब आप राइट ऑपरेशन परफॉर्म करते हो दैट इज कॉल्ड सीरियलाइजेशन, और रीड ऑपरेशन परफॉर्म करते हो दैट इज कॉल्ड डीसीरियलाइजेशन। ध्यान देंगे सब इधर। जब आप ऑब्जेक्ट के ऊपर राइट ऑपरेशन परफॉर्म कर रहे हैं, व्हाट इट इज, राइट ऑपरेशन म्हणजे सीरियलाइजेशन। और जो डेटा ऑब्जेक्ट में आपने लिख के रखा है उसको रिस्टोर करना, रीड करना, यानी डीसीरियलाइजेशन। सो देयर आर 4 टास्क, sorry, there are 2 tasks, writing and reading. Writing is known as a serialization and reading is known as a deserialization. हम ऑपरेशन अभी तक जो सीखा है वो हमने 2 डेटा टाइप पे ऑपरेशन परफॉर्म किए, कैरेक्टर एंड बाइट। लेकिन सीरियलाइजेशन सिर्फ बाइट में होता है, कैरेक्टर में पॉसिबल नहीं है, और उसके लिए ये क्लास लगते हैं। तो इसमें से आप मुझे बताइए सीरियलाइजेशन वाला क्लास कौन और डीसीरियलाइजेशन वाला कौन? ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम राइटिंग वाला वो सीरियलाइजेशन, ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम रीडिंग वाला वो डीसीरियलाइज है। और उसके लिए ये मेथड्स यूज किए जाते हैं। राइट करना है तो ये मेथड है, ये वाली, और रीड करना है तो ये मेथड है। समझ में आया क्या राइटिंग और रीडिंग के लिए लगने वाले मेथड्स? ओके, अगर आपको रीड ऑपरेशन परफॉर्म करना है तो ग्रीन एरो से, सॉरी, येलो एरो वाली मेथड है, और राइट ऑपरेशन परफॉर्म करना है तो ग्रीन वाली मेथड है। डू यू अंडरस्टूड व्हिच मेथड्स आर देयर? ओके, राइट ऑब्जेक्टने तुम्ही रायटिंगचं काम करू शकता, रीड ऑब्जेक्टने रीडिंगचं। सीरियलाइजेशन का यूज क्या होता है, डीसीरियलाइजेशन का यूज क्या होता है, मैं एक एग्जांपल देता हूँ। अगर हमने जावा में कुछ गेम बनाए, जैसे कि अगर मैंने गेम, जैसे आप कैंडी क्रश सागा गेम सबको पता होगा, मान के चलिए आपने उसके कल 5 लेवल कर लिए है कंप्लीट, बराबर है। अब आपने गेम बंद कर दिया तो वो क्या हो गया, सीरियलाइजेशन। आपने करंट ऑब्जेक्ट की जो पोजीशन है उसको सेव करके रख। अब कल आप जब गेम खेलना शुरू करोगे, मोबाईल स्विच ऑफ करूनही तुम्ही रिस्टार्ट केला तरी तो मग पहिली लेवल दाखवेल की 6वी। तो अब हमने क्या किया, जो कल सेव करके रखा था उसको रिस्टोर किया, रीड किया, दैट इज अ, समजला का डिफरन्स? काल 5 लेवल झाले होते त्याला सेव करून ठेवणे म्हणजे सीरियलाइज। उसके लिए हम राइट ऑब्जेक्ट नाम की मेथड यूज करेंगे, सिंटैक्स ध्यान में रख। और कल फिर जो छोटे लेवल से शुरू करना है तो वापस लेना है, दैट इज कॉल्ड डीसीरियलाइज, रिस्टोर करना। यू गेटिंग और नॉट गेटिंग? गुड। लेट मी रीड सीरियलाइजेशन। टॉपिक का नाम है ऑब्जेक्ट सीरियलाइजेशन। आप कैरेक्टर डेटा टाइप का यूज कर सकते हैं इसमें कि सिर्फ बाइट, ओनली बाइट। डेटा को राइट करके रखना मतलब सीरियलाइज, और रीड करना यानी डीसीरियलाइज। अच्छा, रीड राइट ऑपरेशन काय पे परफॉर्म कर रहे हैं हम? ऑब्जेक्ट। और कौन सी स्ट्रीम का यूज करके? अगर आप ऑब्जेक्ट का डेटा राइट करते हो तो, और रीड करते हो तो, ये दोनों कौन सी स्ट्रीम में होना चाहिए, रीड राइट? ओके, रीडिंग हो या राइटिंग हो, ये सिर्फ कौन से स्ट्रीम में होना चाहिए? ये सब बाइट स्ट्रीम में होना चाहिए। डेटा परमानेंट स्टोरेज एरिया में जाके स्टोर होता है। डेटा गेट स्टोर इनटू द परमानेंट स्टोरेज एरिया लाइक फाइल। और रीड करना यानी डीसीरियलाइज। ये क्लास काय के लिए यूज होता है, सीरियलाइज के लिए कि डीसीरियलाइज के लिए? और ये डीसीरियलाइज। ये मेथड काय के लिए यूज होती?
सिरियलाइज और ये डिसिरियलाइज. राईट करायचं असेल तर राईट ऑब्जेक्ट, रीड करायचं असेल तर कोणती एक्सेप्शन थ्रो करते? राईट मेथड आणि रीड मेथड आय एक्सेप्शन आणि क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. स्ट्रीम क्लासेस यूज इन सीरियलाइजेशन. अगर मुझे डेटा राइट करना है, राइटिंग आउट, जिसको हम बोलते हैं सीरियलाइज करना, तो मुझे क्या यूज करना पड़ेगा? ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम. ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम का काम करके मैं कौन सा टास्क कर सकता हूँ? राइट वाला, सीरियलाइजेशन वाला. कौन से पैकेज में है ये क्लास? इसकी कौन सी मेथड यूज करना पड़ता मुझे? राइट ऑब्जेक्ट. और वो मेथड कौन सी एक्सेप्शन थ्रो कर सकती? ये सब हो गया ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम, सीरियलाइजेशन. अभी डिसिरियलाइजेशन. डिसिरियलाइजेशन यानी रीड करना, रीडिंग इन. त्याच्यासाठी कोणती मेथड यूज होते? आणि यात दोन एक्सेप्शन थ्रो होऊ शकतात. ये क्लास भी कौन से पैकेज में है? आईओ पैकेज. ओके, सो दिस इज द केस. क्वेश्चन आ सकता है, एक्सप्लेन ऑब्जेक्ट सीरियलाइजेशन एंड डिसिरियलाइजेशन. राइट करके रखना यानी, और रीड करना यानी. राइट करने के लिए कौन सा क्लास यूज होता? ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम. रीड करने के लिए और कौन से डेटा टाइप में काम होता? बाइट की कैरेक्टर, बाइट. राइट करने के लिए कौन सी मेथड है? राइट ऑब्जेक्ट. और रीड करने के लिए रीड ऑब्जेक्ट. दोनों कौन से पैकेज को बिलोंग करने वाले क्लास है? आईओ पैकेज. चलिए प्रोग्राम देखते हैं हम. राइट अ प्रोग्राम टू काउंट नंबर ऑफ लाइंस इन अ फाइल. फाइल के अंदर कितने लाइंस है उसको हम काउंट करेंगे. देखिए तो आउटपुट कितने लाइंस है? हाउ मेनी लाइंस आर देयर इन अ फाइल? 3. आई एम अतुल, आई एम एन इंडियन, पहली लाइन है. उसके बाद में आई एम प्राउड टू बी एन इंडियन, दूसरी लाइन है. एंड इंडिया इज ब्यूटीफुल, आई लव इंडिया, तीसरी लाइन है. तो नंबर ऑफ लाइंस कितने हो गए? 3. तो ऐसा प्रोग्राम मुझे करना है. नंबर ऑफ लाइंस आर 3. कैसे करना देखिए. वेरी सिंपल प्रोग्राम. लेट मी एक्सप्लेन दिस प्रोग्राम टू यू. बहुत ही सिंपल है प्रोग्राम. क्या है क्लास का नाम? लाइन काउंट. हमें सेंटेन्स नाही गिनना है. याच्यात सेंटेन्स सांगा बरं किती आहेत? हाऊ मेनी सेंटेन्स आर देयर? सेंटेन्स आणि लाइन मधला डिफरन्स कळला का? व्हेरी गुड. हे आय एम अतुल एक सेंटेन्स आहे, आय एम इंडियन दुसरं सेंटेन्स आहे, प्राउड टू बी एन इंडियन तिसरं. हे 4-5 सेंटेन्स आहे. पण लाइन्स किती आहे? 3. तर कसं मोजायचं बघा. लाइन काउंट नाम का प्रोग्राम है ये. कौन से 2 एक्सेप्शन थ्रो हो सकते हैं? एक तो आईओ एक्सेप्शन थ्रो होगी, नहीं तो यस, आइदर आईओ एक्सेप्शन विल बी थ्रोन और फाइल नॉट फाउंड एक्सेप्शन विल बी थ्रोन. दोनों में से कुछ ना कुछ एक होगा, बिल्कुल तय. नंबर ऑफ लाइन्स कितना है? 0. इनिशियली काउंटर 0 रच ठेवावं लागतं. आणि ऍट ए टाइम तुम्ही जी एक एक लाइन रीड करणार ना ती स्ट्रिंग आहे. ऍट ए टाइम तुम्ही जी एक एक लाइन रीड करणार ती काय आहे? स्ट्रिंग. तुम्हाला सांगतो, आता जर तुम्हाला लाइन रीड करायची असेल तर तुम्हाला फाइल रीडर नावाचा क्लास वापरावा लागते. कोणता क्लास? फाइल रीडर. लाइन मोजणे म्हणजे तुम्ही राइट करताय की रीड करताय? रीड. आणि कोणती फाइल रीड करताय? फाइल 1.txt नावाच्या फाइल मधून डेटा रीड करताय तुम्ही. कोणत्या फाइल मधून? फाइल 1.txt मधून तुम्ही डेटा रीड करताय. पण प्रॉब्लेम काय माहित आहे का? हा फाइल रीडरचा ऑब्जेक्ट आहे ना एफआर, त्याच्याकडे लाइन्स रीड करण्याचं फंक्शनच नाही. एफआर कडे काय रीड करण्याचं फंक्शन आहे माहित आहे का? एक कॅरेक्टर ऍट ए टाइम. फाइल रीडर हा जो क्लास तुम्हाला दिसताय ना, फाइल रीडर, हा ऍट ए टाइम किती कॅरेक्टर रीड करू शकतो? त्यांनी आपलं काम होणारच नाही. आपल्याला कॅरेक्टर नाही, आपल्याला लाइन्स रीड करून मोजायच्या. पहिली लाइन रीड झाली 1, दुसरी लाइन रीड झाली 2, तिसरी लाइन रीड झाली 3. आपल्याला कॅरेक्टर्स मोजायचे आहे का?
मग लाईन रीड करण्याची कॅपेबिलिटी बफर रीडर कडे आहे. कोणाकडे आहे? मग तुम्हाला बफर रीडर नावाचा क्लास घ्यावा लागते आणि हा जो FR आहे ना, हा इथे ऍज अ पॅरामीटर पाठवावा लागते. कन्सेप्ट समजून घ्या मी केलं काय. फाईल रीडरचं ऑब्जेक्ट FR आहे, फाईलचं नाव आहे file1.txt. इथून जर तुम्ही रीड ऑपरेशन परफॉर्म केलं तर ऍट ए टाइम फक्त किती कॅरेक्टर रीड होईल? एक कॅरेक्टर रीड होऊन मला थोडी समजणार आहे नंबर ऑफ लाईन्स किती आहेत. 105 कॅरेक्टर आले, मला कसं समजेल याच्यात लाईन किती आहेत? बरोबर ना. मग मला असं एखादं फंक्शन पाहिजे होतं जे ऍट ए टाइम एक लाईन इनपुट घेईल आणि मी मोजणार मग किती लाईन आल्या तर. बरोबर आहे ना. तर असं फंक्शन आहे रीड लाईन. पण ते रीड लाईन फंक्शन कोणाचं आहे? यस, ते जे रीड लाईन नावाचं फंक्शन आहे ते कोणाचं आहे? बफर रीडरचं आहे. ते रीड लाईन नावाचं फंक्शन कोणाचं आहे? बफर रीडरचं आहे. हा जो FR ऑब्जेक्ट होता ना, हा ऍज अ पॅरामीटर कोणाला पाठवायचा? बफर रीडरला. तो FR जो ऑब्जेक्ट होता तो ऍज अ पॅरामीटर कोणाला पाठवणार तुम्ही? बफर रीडरला. आता या बफर रीडरनी कोणतं फंक्शन कॉल करायचं? हा ऍट ए टाइम किती लाईन रीड करेल? एक. पहिले ही आय एम अतुल, आय एम एन इंडियन. दुसऱ्या रिपिटेशन मध्ये आय एम प्राऊड, इंडिया इज ब्युटिफुल, ते सेंटेन्स. आणि तिसऱ्या ह्याच्यात आय लव्ह इंडिया. किती वेळा व्हाईल लूप रिपीट होईल? आणि चौथ्या वेळेस आन्सर येते नल, कारण फाईल संपली. नल होत नाही तोपर्यंत चालू द्या, नल झालं की स्टॉप. आता 3 वेळा रिपीट होईल तर काउंटर पण किती वेळा वाढणार? मग आन्सर किती प्रिंट व्हायला पाहिजे? 3. हा प्रोग्राम करून दाखवतो. आपण ती IPL वाल्या फाईल मधल्या लाईन्स मोजू. कोणत्या फाईल्स मधल्या लाईन? रेकॉर्डिंग पाहणं सुरू आहे की नाही आहे? याचं पण टाकलं या युनिटचं. हे 2 चॅप्टरची रिव्हिजन पहिलेच करून ठेवून द्या. ते रेकॉर्डिंग 3-4 वेळा पाहू. एक काम कमी करा. किती लाईन्स आहे IPL फाईल मध्ये? 3. दाखवतो आहे की नाही तर 3 लाईन. आणि चौथी लाईन ऍड करून पुन्हा प्रोग्राम रन करून दाखवतो. पुन्हा 4-5 लाईन ऍड करून टाकतो. आणि 3 लाईन एक काम करतो, पुन्हा 2 लाईन ऍड करतो. आता आन्सर किती यायला पाहिजे? येते 100% येते बघा. कंपाईल, रन. आलं? ठीक आहे. एकदा एक्सप्लेन करतो. कोणता पॅकेज इम्पोर्ट करावा लागतो? IO, इनपुट आउटपुट. क्लासचं नाव. कोणत्या एक्सेप्शन्स येऊ शकतात ज्याला आपण थ्रोज करून टाकला? यस, एक तर फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन येऊ शकते किंवा पण आपण हँडल नाही करणार, ट्राय कॅच नाही लिहिणार. काउंटर सुरुवातीला किती? आणि आपण ही जी एक लाईन रीड करतोय ती कोणाला असाइन होत जाईल? स्ट्रिंगला. फाईल रीडर, तुम्हाला डेटा राईट करायचा आहे की रीड करायचा आहे? तर मग फाईल रीडरचा ऑब्जेक्ट FR, फाईलचं नाव file1.txt. पण फाईल रीडरचा जो ऑब्जेक्ट आहे FR, त्याच्याकडे लाईन रीड करणारं फंक्शन आहे का? त्याच्याकडे काय रीड करणारं फंक्शन आहे? सिंगल कॅरेक्टर. तुम्ही सिंगल कॅरेक्टर रीड करून लाईन मोजूच नाही शकत. तुम्हाला नंबर ऑफ कॅरेक्टर मोजायचे असेल तर तुम्ही वापरा ना रीड नावाचं फंक्शन. तुम्हाला नंबर ऑफ लाईन्स मोजायचे, तुम्हाला रीड लाईन नावाचं फंक्शन पाहिजे होतं. तर रीड लाईन नावाची फॅसिलिटी कोणाकडे आहे? बफर रीडर. म्हणून बफर रीडरचा ऑब्जेक्ट बनवा. हा जो FR आहे ना, हा इथे पाठवा, इथून इथे असाइन करा.
आता व्हाईल लूप मध्ये रीड लाईन कॉल करताना बीआर पाहिजे. रीड लाईन कॉल करताना काय पाहिजे? बीआर डॉट रीड लाईन. आणि रीड केलेली लाईन कोणाला असाइन होत जाईल? स्ट्रिंगला. आणि काउंटर एकने वाढत जाईल. असं कुठपर्यंत चालेल? जोपर्यंत नल होत नाही तोपर्यंत. नल झाल्यावर स्टॉप. नाही, बफर रीडरच्या कन्स्ट्रक्टरला फाईल देणं हे सिंटॅक्स पॉइंट ऑफ व्ह्यू पॉसिबल नाही आहे. नाही तर आपण डायरेक्ट इथे फाईलचं नाव टाकलं असतं. ऍक्च्युली बफर रीडर कीबोर्ड साठी बनलेला क्लास आहे. आपण त्याला यूज कशासाठी करताय? फाईल साठी. म्हणून त्या दोन क्लासचे फीचर मर्ज करावं लागतं. चलिए और आगे चलते हैं. लेट्स मूव अहेड. अब क्या कैलकुलेट करना है? नंबर ऑफ कैरेक्टर्स. ये आसान है. याच प्रोग्रामला करून दाखवतो नंबर ऑफ कॅरेक्टर्स. नंबर ऑफ कैरेक्टर्स इन अ फाइल. नाम क्या दे दूं फिर? कैर काउंट कर दूं. कैर काउंट CH. आता बफर रीडरची गरज. तुम्ही काय करा आता? FR डॉट नाही, FR डॉट रीड कुठपर्यंत? -1 नाही होत तोपर्यंत. आणि काउंटर एक एकने वाढवत चला. नंबर ऑफ कॅर्स. एकशे 82. खरंच आहे का 182? आता मोजा तुम्ही. एक अंदाज तर घ्या. रफ फास्ट मध्ये ट्राय करा. इन्क्लुडिंग ब्लँक स्पेसेस. ओव्हरऑल मोजलं तरी चालेल. है ना? ओके. आता याच्यात आपण नंबर ऑफ कॅरेक्टर्स मोजले. आता याच्यात नंबर ऑफ कॅरेक्टर्स विदाउट ब्लँक स्पेस पण मोजता येतात. म्हणजे ओरिजिनल कॅरेक्टर किती आहे ब्लँक स्पेस सोडून. बघा ना आता. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. कोण इथे क्लिक केल्यावरही दिसते ना खाली काहीतरी? नाही दिसत का? वर्ड मध्ये येते वाटते. वर्ड मध्ये आहे ना? वर्ड मध्ये करून पाहू पेस्ट. तेहतीस वर्ड्स आले. कैरेक्टर काउंट नहीं आया. ठीक है. अब मैं इसमें पहले ये प्रोग्राम समझा देता हूँ आपको एक बार.
क्या काउंट करना है मुझे? यस, आई वांट टू काउंट द नंबर ऑफ कैरेक्टर्स। क्या काउंट करना है? नंबर ऑफ कैरेक्टर्स। तो काउंटर की इनिशियल वैल्यू कितनी है? 0। अब ये स्ट्रिंग की जरूरत नहीं है। कौन सा क्लास लिया है मैंने? फाइल रीडर। और कौन से फाइल में के कैरेक्टर गिनने वाला हूं? आता मला ऍट ए टाइम एक एक कॅरेक्टर्स पाहिजे, लाईन पाहिजेच नाही, तर बफर रीडरची गरज आहे का? नाही. नोट्स मध्ये प्रोग्राम वेगळा दिलाय, यू कॅन फॉलो धिस प्रोग्राम. हा सिंपल केलाय. fr डॉट रीड ऍट ए टाइम किती कॅरेक्टर रीड होईल? एकच. एका वेळी फक्त एकच कॅरेक्टर रीड होणार. एट ए टाइम सिर्फ एक कैरेक्टर रीड होगा. तो ये जो काउंटर बढ़ेगा वो लाइन के लिए बढ़ेगा कि हर कैरेक्टर के लिए बढ़ेगा? पहिला कैरेक्टर रीड झाला, काउंटर एकने वाढला. दुसरं कैरेक्टर रीड झाला, काउंटर एकने वाढला. तिसरं कैरेक्टर रीड झाला, काउंटर एकने वाढला. हे सगळं कुठपर्यंत चालेल? -1, जब तक फाइल खत्म नहीं होती तब तक. और बाहर आके क्या प्रिंट कर दो? नंबर ऑफ कैरेक्टर्स. डू यू अंडरस्टूड? मैंने पहले ही बोला है नोट्स में ये प्रोग्राम अलग दिया है. यू डू दिस वाला. चेंजेस करने के बाद एक बार रन करके देखते हैं. आ रहा है आंसर. एक काम करू ना, लाइन्स कमी करू आणि मग मोजू. आता किती आहे मोजा बरं? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28. म्हणजे 28, 30 आन्सर आलं पाहिजे. 28 ते 30च्या दरम्यान काहीतरी. बघू येते का? आलं ना 28? आता आपल्याला त्यातला ब्लँक स्पेसेस सोडून मोजायचे. तर ते कसं करायचं ते लॉजिक याच्यात बघा. हाफ नका यूज करू. हा थोडा मी डिफिकल्ट करून दिलाय नोट्स मध्ये. डोंट गो फॉर दॅट. बरोबर आहे? मी जो दिलाय सिंपल तो यूज करा. आता विदाउट ब्लँक स्पेसेस कसं करायचं ते सांगतो. पुन्हा एक काउंटर घ्या, ब्लँक काउंटर. ब्लँक काउंटरची व्हॅल्यू किती ठेवा सुरुवातीला? 0. आता तुम्ही काय करा, कॅरेक्टर्स तर मोजतच आहे, तुम्ही ब्लँक काउंटर पण मोजा. इफ एक रेडीमेड फंक्शन येते इज व्हाईट स्पेस नावाचं. कोणता आहे रेडीमेड फंक्शन? त्याने तुम्हाला माहित पडते की त्या पोझिशनवरचं कॅरेक्टर ब्लँक स्पेस आहे का. तुम्हाला काय माहित पडते त्या पोझिशनचं कॅरेक्टर ब्लँक स्पेस आहे का म्हणून माहित पडते. तर आपण इज व्हाईट स्पेस नावाचं कॅरेक्टर यूज करू. स्ट्रिंगचं नाव काय होतं रे? जे कॅरेक्टर रीड करतोय मी ते कोणाला असाइन करत चाललोय? CH ला. जे कॅरेक्टर रीड करतोय ते कोणाला असाइन करत चला? CH ला. आणि इथे काय चेक करायचं माहितीये का? इज व्हाईट स्पेस. काय चेक करणार आपण? इज व्हाईट स्पेस. कोण? CH. पण त्याला व्हाईट स्पेस आहे का चेक करण्याच्या त्याला कशात कन्वर्ट करा? कॅर मध्ये. कारण रीड फंक्शनचा रिटर्न टाइप जो असतो CH तो कसा असतो? इंटीजर. आणि असेल तर कोणता काउंटर एकने वाढवा? ब्लँक काउंटर एकने वाढवा.
हा जो आहे हा नॉर्मल काउंट करत आहे आणि हा काय करताय ब्लँक. आता ब्लँक कसे विदाउट ब्लँक कसं प्रिंट करायचं सांगतो. या नंबर ऑफ कॅरेक्टर्स जे आला त्याच्यातून कोणाला मायनस करा ब्लँकला. रन होऊ द्या मग एक्सप्लेन करतो. मायनस करायचं होतं ना मला. तुम्ही ब्लँकच घेतलाय व्हेरिएबलचं नाव. होऊ शकते प्रायोरिटीचा काही इश्यू असेल. टोटल कॅरेक्टर 28 आहे आणि ब्लँक स्पेस नाही मोजत म्हटलं तर कसं केलं समजून सांग. कोणता पॅकेज इम्पोर्ट केला परत IO. वी हॅव इम्पोर्टेड विच पॅकेज IO पॅकेज इम्पोर्ट केला आपण. IO पॅकेज इज इम्पोर्टेड. क्लासचं नाव काय कॅर काउंट. कोणत्या दोन एक्सेप्शन थ्रो होऊ शकतात की दिलेली फाईल अवेलेबल नसणे म्हणजे फाईल नॉट फाउंड आणि रीड मध्ये प्रॉब्लेम येणे म्हणजे IO एक्सेप्शन. टोटल कॅरेक्टर काउंट साठी व्हेरिएबल आहे CH काउंट आणि ब्लँक स्पेस वाल्यासाठी हे व्हेरिएबल आहे ब्लँक. कळलं का. हा टोटल पूर्ण कॅरेक्टर काउंट आणि हा ब्लँक वाला. याची व्हॅल्यू 28 आली होती आणि याची व्हॅल्यू 4 आली होती. 28 - 4 मग आन्सर काय आलं होतं तिकडे 24. हा जो रीड केलेला कॅरेक्टर आहे ना तो CH ला असाइन होता. आता मला तो सिंगल कॅरेक्टर्स रीड करायचा आहे ना, मग मला बफर रीडरची गरज आहे का. बफर रीडरची गरज केव्हा राहील लाईन रीड करायची असेल तर. सिंगल कॅरेक्टर रीड करायचं असेल तर हे सिंपल म्हणजे रीड इज सफिशियंट. कोणत्या फाईल मधून डेटा रीड करणार त्यासाठी कोणता क्लास वापरला त्याचा ऑब्जेक्ट FR. आता तुम्हाला बफर रीडरची गरज नाही. बफर रीडर तेव्हाच घ्याल जर लाईन रीड करायची असेल. सिंगल कॅरेक्टर रीड करायचे असेल तर बफर रीडरची गरज नाही. ऍट ए टाइम किती कॅरेक्टर रीड होईल तो कोणाला असाइन होईल. रीडचा रिटर्न टाइप काय आहे इंटिजर. हे सगळं कुठपर्यंत चालेल. रीड लाईन असेल तर नल पर्यंत आणि रीड असेल तर -1 पर्यंत. त्याचं रिझन आहे पार्ट करायची गरज नाही. रीड इंटिजर व्हॅल्यू टाकतो ना रिटर्न म्हणून -1 पर्यंत कम्पेअर करा. -1 म्हणजे फाईल संपली. आणि रीड लाईन इंटिजर नाही लाईन रीड करते स्ट्रिंग रीड करते त्यासाठी मग फाईल संपल्याचं इंडिकेशन नल. जसे जसे कॅरेक्टर रीड होत चालले काउंटर एकने हे तर नॉर्मल काउंटर झाला. हा ब्लँक स्पेसला मोजणार आणि अल्फाबेटला मोजणार. पण आपल्याला स्पेशल ब्लँक स्पेस मोजायचे असेल तर कॅरेक्टर नावाचा रेडीमेड क्लास आहे रॅपर क्लास कॅरेक्टरचा C कॅपिटल. एक इज व्हाईट स्पेस नावाचं स्टॅटिक फंक्शन आहे. क्लासनी कॉल झाला म्हणजे स्टॅटिक. हा जो कॅरेक्टर तुम्ही रीड करत होता हा कॅर मध्ये कन्व्हर्ट करा आणि मोजा की तो काय आहे का मोजायचा आहे. तो ब्लँक स्पेस आहे का मोजा. ब्लँक स्पेस असेल तर ब्लँक काउंटर एकने नसेल तर नका वाढ. ब्लँक स्पेस असेल तर काउंटर एकने आणि नसेल तर
नका वाढू. बाहेर येऊन जेव्हा तुम्ही CH काउंट कराल, बघा हीच व्हाईट स्पेसचं काम आहे ब्लँक स्पेस मोजणे. जर बाहेर तुम्ही CH काउंट प्रिंट केलं तर तो टोटल कॅरेक्टर दाखवेल, आणि CH काउंट मायनस ब्लँक केलं तर टोटल कॅरेक्टर नॉट इन्क्लुडिंग ब्लँक. कळलं? तो होता हा प्रोग्राम. नेक्स्ट आहे राईट अ प्रोग्राम फॉर रँडम ऍक्सेस. पहिला प्रोग्राम तुमचा झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं हा प्रोग्राम परत येणार आहे. नसेल आठवत तर मी एकदा शॉर्ट मध्ये घेतो, पण टेन्शन नका घेऊ. मी डिटेल मध्ये घेण्यापेक्षा काल जे रेकॉर्डिंग टाकलं आहे स्पेसिफिक त्या प्रोग्राम वर जाऊन ते बघा. ओके, कारण आपण जे लवकर टास्क कंप्लीट करतो हे बॅच बंद करण्यासाठी नाही. we are trying to close earliest to make sure that कि जैसे सेकंड यूनिट हमने फास्ट में लेके आगे चले गए थे, तो सेकंड यूनिट को प्रॉपर टाइम देना और कुछ एक्स्ट्रा प्रोग्राम्स भी देखना. दैट इज आवर एम. ठीक है, एक बार ये प्रोग्राम समझाता हूँ. कौन सा रेडीमेड क्लास यूज हुआ है? ऑब्जेक्ट का नाम एप. ये रैंडम एक्सेस फाइल का कंस्ट्रक्टर. फाइल का नाम कहाँ से आने वाला है? फाइल का नाम कमांड लाइन से आएगा. फाइल का नाम कहाँ से आएगा? यस, फाईलचं नाव कमांड लाईन आर्ग्युमेंट वरून येईल. आणि फाईल कोणत्या मोड मध्ये ओपन होत आहे? RW, म्हणजे रीड मध्ये पण राईट मध्ये पण, दोन्ही काम. ही आहे तुमची फाईल. फाईल मध्ये 1 नंबरच्या लाईनवर कोणती व्हॅल्यू राईट केली तुम्ही? X. बघा ना, फाईलचा ऑब्जेक्ट F होता. F डॉट राईट क्या, राईट क्या रेडीमेड फंक्शन आहे, त्यांनी कोणती व्हॅल्यू राईट केली? X. कॅरेक्टर आहे म्हणून सिंगल कोट. दिसतंय का सिंगल कोट? दुसऱ्या नंबरच्या लाईनवर कोण रीड झाला? 45, त्याच्यासाठी राईट इंट. तिसऱ्या नंबरच्या लाईनवर 3 पॉइंट. ओके, आता तुम्ही जसं जसं राईट करताय ना तुमचा कर्सर पुढे चालला. तुमचा कर्सर पुढे 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 जात कुठपर्यंत पोहोचला? कुठपर्यंत पोहोचला कर्सर? 3 पर्यंत. आता तुम्ही कर्सर सिक नावाचं फंक्शन वापरून वापस कुठे पाठवून दिला? 0 वर. 0 म्हणजे इथे X च्या आधी. सिकनी कर्सर तुमचा इथे गेला. दिस इज द ब्युटी ऑफ रॅन्डम ऍक्सेस फाईल. तुम्ही कर्सर केव्हा कुठे पाठवू शकता. आणि आता तुम्ही रीड ऑपरेशन सुरू केलं. इकडे राईट कॅर होता, आता रीड कॅर. कोणता कॅरेक्टर रीड होईल? X, आणि ते मॉनिटरवर प्रिंट होईल. हा तुमचा मॉनिटर. या सेंटेन्सचा आउटपुट आहे, X प्रिंट झाला. ऑटोमॅटिक कर्सर पुढे जाईल. रीड इंट कोण रीड होईल? 45 मॉनिटरवर प्रिंट होईल. हे या लाईनचा आउटपुट, हे या लाईनचा आउटपुट. रीड डबल कोण प्रिंट होईल? आता तुम्ही रीड करा की राईट करा, कर्सर ऑटोमॅटिक एक एक ने पुढे जातो. आता तुम्ही सिक वापरून कर्सर कोणत्या पोझिशनवर पाठवला? 2, म्हणजे 45 वर परत जाण्याची इच्छा झाली तुमची. कुठे परत जाण्याची इच्छा झाली? 45 वर. तुमची इच्छा झाली की चला 45 वर पुन्हा एकदा भेट करून या. तुम्ही 45 वर डबल गेले. डबल त्याला रीड करून प्रिंट केलं. नुसतं रीड इंट करून नाही होत, पहिले त्या पोझिशनवर जावं लागते. सिक इज अ रेडीमेड फंक्शन, ज्याचा वापर करून कर्सर तुम्ही वापस ज्या पोझिशनवर पाहिजे त्या पोझिशनवर नेता येतं. डू गेटिंग ऑर नॉट? गुड. नंतर तुम्ही कर्सर कुठे पाठवला? लेंथ म्हणजे कुठे जाईल फाईलच्या? लेंथ म्हणजे कर्सर फाईलच्या कुठे जाईल? लेंथ म्हणजे कर्सर फाईलच्या एंड वर जाईल. आणि एंड वर जाऊन कोणती व्हॅल्यू राईट केली? फॉल्स. चौथ्या पोझिशनवर होईल ते. सिकनी कर्सर परत कोणत्या पोझिशनवर आणला? 4th, आणि तिथून ती फॉल्स व्हॅल्यू रीड केली, रीड बुलियन, आणि डिस्प्ले केली. समजलं? म्हणजे इथे तुम्ही हे दाखवताय की रॅन्डमली तुम्ही कधी 0 वर गेले, कधी लेंथ वर गेले, कधी 2 वर गेले, कधी 4 वर गेले. काही सिक्वेन्सनी डेटा प्रिंट करताय का? यू आर प्रिंटिंग व्हेरी रॅन्डमली. आणि तुम्ही एक्झाम मध्ये पाठ करून 4 वरच 2 वरच पाठवला पाहिजे असं काहीच. कुठे एकदा मागे पुढे पाठवून दाखवा. आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल एक्झाम मध्ये एवढाच लिहा ना. झालं ना? 0 वर आले, 2 वर आले, मागे पुढे नेऊन दाखवला. एवढा करा इतका.
इंटिजरला 2 वेळा प्रिंट करून झालं ना. रॅन्डम ऍक्सेस हे नोट्स मध्ये मी अजून 1-2 लाईन वापरल्या जास्त, तुम्हाला करायची गरज नाही, एक्झाम मध्ये इतकाच करा. दिस इज आउटपुट. नाउ ओनली वन टॉपिक इज लेफ्ट that I will take. ये रह गया था उस दिन, फाइल रीडर क्लास. फाइल रीडर क्लास के बारे में देखिए. फाइल रीडर क्लास का सुपर क्लास कौन है? इनपुट स्ट्रीम रीडर. इनपुट स्ट्रीम रीडर काय आहे? फाइल रीडरचा सुपर क्लास आहे. कन्स्ट्रक्टर 3 आहे फाइल रीडरला. पहिला कन्स्ट्रक्टर आहे त्याला फाईलचा ऑब्जेक्ट पाठवू शकतो, दुसरा आहे त्याला फाईलचं डिस्क्रिप्शन पाठवू शकतो, तिसरा आहे त्याला फाईलचं नाव पाठवू शकतो. त्यातलं पहिल्या आणि तिसऱ्याचं एक्झाम्पल मी देतो. आता आधी दिलं होतं, आता परत देतो. क्लासचं नाव, ऑब्जेक्टचं नाव एफ, कळलं का? यू अंडरस्टूड व्हाट इज हॅपनिंग? समझे क्या क्या हुआ है? तो फाईलचा ऑब्जेक्ट एफ, त्याला कोणती फाईल असाइन, आणि तो एफ कोणाला असाइन? म्हणजे तुम्ही फाईल रीडरच्या कन्स्ट्रक्टरला फाईलचं नाव दिलं की फाईलचा ऑब्जेक्ट दिला? फाईलचा ऑब्जेक्ट. लाईन नंबर 2 बघा ना, तुम्ही जो एफ पास केला तो फाईलचं नाव आहे की फाईलचा ऑब्जेक्ट आहे? आणि तुम्ही जर डायरेक्ट नाव पास केलं असतं, कोणतं नाव, तर तो तुमचा कन्स्ट्रक्टर नंबर 3 खाली बघा. कोणत्या नंबरचा कन्स्ट्रक्टर आहे तो? कंस्ट्रक्टर नंबर 3. नीचे देखिए, दिसला का? हा, फाईल नेम वाला. आणि फाईलचं डिस्क्रिप्शन देत असाल तर सेकंड नंबरचा. इथे तुम्हाला फाईलचा ऑब्जेक्ट द्यावं लागतं. इथे डायरेक्ट फाईलचं नाव, कोणता अप्रोच डायरेक्ट आहे आणि कोणता इनडायरेक्ट आहे. पहिला इनडायरेक्ट, तिसरा डायरेक्ट. या मेथड्स आहे काही आपण वापरल्या. रीड, एकच कॅरेक्टर रीड करायचं असेल तर हे, आणि मल्टिपल कॅरेक्टर रीड करायचं असेल तर हे. रीडचा रिटर्न टाइप काय आहे? इंटिजर. बघा ना, यानी एकच कॅरेक्टर रीड होते. आणि इथे काय ऍरे देता येतो, स्टार्टिंग पोझिशन देता येते आणि साईज देता येते. फाईल रीडरच्या अपोजिट, फाईल रीडरच्या अपोजिट असते फाईल रायटर. रीडरच्या अपोजिट. हा कोणता सिंटॅक्स आहे? इनडायरेक्ट वाला की डायरेक्ट वाला? कोणता सिंटॅक्स आहे? इनडायरेक्ट वाला सिंटॅक्स आहे. आणि हा डायरेक्ट वाला. इथे फाईलचा ऑब्जेक्ट द्यावं लागते, इथे डायरेक्ट फाईल नेम देता येते. तुम्ही म्हणाल हे काय आहे सर? सांगतो. जर तुम्ही इथे फाईलचा ऑब्जेक्ट दिला एफ, आणि एफ म्हणजे IPL.txt, आणि इथे जर ट्रू लिहिलं तर फाईल अपेंड मोड मध्ये ओपन होते. कोणत्या मोड मध्ये? अपेंड म्हणजे जुना डेटा तसाच राहील आणि नवीन डेटा ऍड करता येतो. आणि तुम्ही इथे सेकंड पॅरामीटर फॉल्स दिला तर फाईल राईट मोड मध्ये ओपन होते. फाईल कोणत्या मोड मध्ये ओपन होते? समजला का डिफरन्स? येस ऑर नो? जर तुम्ही इथे ट्रू दिलं तर अपेंड, आणि फॉल्स दिलं तर राईट. हे फाईल डिस्क्रिप्टर माहित आहे. खाली हे वरचे 2 आहे ना, त्याचे खालचे 2 झेरॉक्स आहे. फक्त वरती फाईलचा ऑब्जेक्ट द्यावं लागते आणि खाली फाईलचं नाव द्यावं लागते. इथे जर तुम्ही फाईलचं नाव दिलं IPL.txt तर फाईल कोणत्या मोड मध्ये ओपन होईल? राईट की अपेंड? राईट. आणि इथे IPL नाव दिलं आणि इथे ट्रू दिलं तर, फॉल्स दिलं तर राईट. आणि हे त्याचे राईट फंक्शन. सिंगल कॅरेक्टर राईट करायचं असेल तर हे
मल्टिपल कॅरेक्टर राईट करायचं असेल तर हे ॲरेचं नाव, हे स्टार्टिंग पोझिशन, ही साईज, आणि स्ट्रिंग राईट करायची असेल तर हे स्ट्रिंग, हे स्टार्टिंग पोझिशन आणि स्ट्रिंगची साइज। क्या क्या इस यूनिट में हमने देखा, एक बार शॉर्ट में देखते हैं। वी आर हैविंग 2 मिनट्स 40 सेकंड, उतने में यूनिट कंप्लीट करके रुक जाएंगे। हमने सबसे पहले देखा था इंट्रोडक्शन, कि हम डेटा वेरिएबल और एरे में स्टोर करते थे जिसका नेचर टेम्पररी था। अब हम डेटा स्टोर करते हैं फाइल में जिसका नेचर परमानेंट है, और ह्यूज अमाउंट ऑफ डेटा भी आप स्टोर कर सकते हो। ये होने के बाद हमने दो टाइप की स्ट्रीम देखा था, प्रोग्रामच्या आतमध्ये डेटा आणत असेल तर आणि बाहेर पाठवत असेल तर। मग आपण स्ट्रीमचे क्लासेस बघितले, बाइट स्ट्रीम आणि बाइट स्ट्रीम 8 बिट मध्ये वर्क करते आणि कैरेक्टर स्ट्रीम 16 बिट। ये डायग्राम वगैरह देखे थे। फिर हमने इनपुट स्ट्रीम के क्लासेस और उसके मेथड देखे, फिर आउटपुट स्ट्रीम के देखे, और कैरेक्टर में रीडर एंड राइटर। बाइट में इनपुट स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम होता है, और कैरेक्टर में रीडर एंड, फिर हमने डिफरेंसेस वगैरह देखे। रैंडम एक्सेस फाइल आत्ताच झाला, रैंडम एक्सेस फाइलचा सुपर क्लास ऑब्जेक्ट आहे आणि तो कोणत्या कोणत्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो, डेटा आउटपुट, डेटा इनपुट आणि क्लोजेबल, हे रैंडम एक्सेस फाइलचे दोन कंस्ट्रक्टर। हा प्रोग्राम, मग आपण फाइल क्लास बघितला होता, फाइल क्लासच्या मेथड्स कन्स्ट्रक्टर बघितले होते, त्याच्या मेथड्स बघितल्या होत्या, त्याचे एक्सेप्शन्स बघितले, डायरेक्ट इनडायरेक्ट अप्रोचची डायग्राम, आणि ते 5 आणि 5 10 प्रोग्राम घेतले होते, आठवते का? बाइटचे 5 आणि कॅरेक्टरचे ते झाले 10 आणि आजचे 3, टोटल 13, 13 प्रोग्राम वी हैव सीन। दिस इज द यूनिट। This second part recording will also be uploaded very soon. Okay, we will stop here.